पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी उत्कर्ष मित्रमंडळ, जय मा शेरावाली मित्रमंडळ यांच्या वतीनं हा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा संयुक्त जयंती सोहळा छत्रपती शिवराय विश्वशांतीदूत तथागत भगवान बुद्ध लगेचच दिन जल्लोष शंकर मोरे निर्मित या कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. विश्व शांतीदूत तथागत भगवान बुद्ध यांना वंदन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्राच्या कुलवाडी भूषण राजा छत्रपती शिवराय यांनी साळी माळी तेली दांबोळी वासुदेव गोंधळी सर्व आरा समाज एकत्र केला आणि हे पहिलं मराठी साम्राज्य निर्माण केलं. तर त्या साम्राज्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी इतिहास संशोधन केलं आणि त्या संशोधनावरती शिरपेच खोचला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून आम्हाला खऱ्या अर्थाने इतिहास संशोधक महात्मा ज्योतिराव फुले हे प्रथम वंदनीय असतानाच ते 2500 वर्षापूर्वी विश्वशांतीदूत तथा या देशामध्ये निर्माण झाले ती आम्हाला वंदनीय आहेत. आणि आता तर आपल्यामध्ये काही बांधव आहेत त्यांनी बाबासाहेबांची चळवळ जवळून पाहिलेली आहे आणि म्हणून ह्या चळवळीचा हा एक भाग आहे तो आपल्या समोर आता सादर होतो. कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. वणगंध गुणोपेतन एतन कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोवरे पूजे निभृतं कुसुमेण पुण्यमे तेन पूपं निरायति यथा जन्मे कायो तथा याति सुगन्धिकाय वदनम् अनन्त गुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथा अरे 1000 वर्षापूर्वीचा महामंत्र कधी भगवान स्वयंप्रकाश आम्ही स्वयंप्रकाश जर का चुकून आमचं बुद्धाश्रमला तर जुळालं नसतं तर या धर्तीवर बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या हुकूम कटला आणि म्हणून चुकून आमच्या बुद्धाश्रमला ते जुळलेच नसते तर आम्ही घरात साप पाळले असते आणि आमच्या आया बहिणीवरती अत्याचार करणाऱ्याच्या घरात घुसून त्यांना जाळले असते. पण आम्हाला बुद्धाच्या शब्दामध्ये वलय होता आणि म्हणून पाव तो बहुत तुझमें को पाव तो बहुत लेकिन गौतम को जैसा पाव छाव तो बहुत है लेकिन बोधि वृक्ष जैसी छाव है. गाँव तो बहुत है लेकिन महू के जैसा गाँव कहाँ.
राव तो बहुत है, लेकिन मेरे भीमराव के जैसा राव कहाँ, मेरे भीमराव के जैसा राव। वादास वाद नाही, बाबासाहेबांनी बदलेची भाषा नाही, बदलाची भाषा, अभ्यासपूर्वक बदल करवला. बदला घ्यायचा असेल तर बाबासाहेबांनी घेतला घेऊ शकतो, पण बदला न घेता या देशामध्ये बदल घडवून आणला. आणि म्हणून बुद्धां शरणं गच्छामि हा महामंत्र जर या देशामध्ये उठला असता, बुद्धां शरणं गच्छामि हा महामंत्र जर या देशामध्ये उठला असता, तर या देशातल्या भटांच्या कपाळाला खांब फुटला असता. माझा भीम 2 वर्ष जगला असता. या देशाच्या भटांनी निळा टिळा लावून बौद्ध धर्म स्वीकारला असता. आणि म्हणून आम्ही म्हणतो की टीका आणि बदलाची भाषा. तर आज जी अवस्था चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, हा वाद बाबासाहेबांचा काय होता तो आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून हा फक्त भीम जर्नलिस्ट ऑर्केस्ट्रा नाही, तर ही चळवळ आहे. शंकरराव मोरे यांनी उभा केलेली ही कलाकारांची चळवळ आहे. आम्ही सांस्कृतिक दृष्ट्या कसे मागे राहिलो, आम्हाला कसं मागे टाकलं जात आहे, यासाठी हा जल्लोष आहे.